आई आई ग लय दुखायला लागलंय. बायको जरा कळ सोस नुसतं 2 किलोमीटर चालत जायचं. चल एवढ्या लांब चालू आहे मी. मग काय करणार? ते बघा ती गाडी यायला लागल्या. थांबवा. ड्रायव्हर 1 मिनिट थांबा जरा. काय हो? अहो दवाखान्यात सोडा की आम्हाला डिलिव्हरीचं पेशंट आहे. लय इमर्जन्सी. बर बसा, सोडतो दवाखान्यात. आई आई ग. अगे बस लवकर बस. जाऊ दे का? जाऊ दे. गाडी थांबवून नाही तर गोळी घालेन. दादा मी काय केलंय? तुझ्या गळ्यातली चेन मोबाईल पाकिट सगळ्या पिशवी टाक. तबा देतो. हे जरा चेन काढ. हे जरा. कानातली बाली काढ. अहो नाही निघत ती बाली. निघत ना मी काढतो. इधर का आय गे. अरे गावात चोरांची टोळी सुटल्या. दिवसाडोळ्या चोरी करते ती. ए गप दिवसा डावया म्हणला पब्लिक आणेल की. अरे खरंच तर पोलिसांनी फोन लाव. लावतो. हा माझा मोबाईल. तुझा मोबाईल फोन लाव. हा लावतो थांब. हा माझा मोबाईल कुठे गेला? हा तर बघ त्याने घेतलाय. थांब मोबाईल आमचं. उसाचं बिल आलं बाबा एकदाशी. हो मामा 500 रुपये सुट्टा आहेत का हो? थांब बघतो. नाही तू माझ्याकडे सुट्ट 500 जायचं. अरे थांब फुकणी जाते पैसे. अरे थांब. हे बघा मी 2 मोबाईल चोरलं. तुम्हाला काय मिळालं? आम्ही लय मोठा हात मारला. ही गरोदर नाट्य करून एक गाडी थांबवली. अरे बघ 5,000 रुपये मोबाईल आणि सोन्याची चेन. हे भावानू मला काय भेटलं बघा. काय भेटलं भावा तुला? ए पैसे द्या. बरट्यानो मी पण चोरच आहे. चला. भावा या बाजारमध्ये तुझा काहीतरी सामान घेतल्यागत कर. मी येऊन खोटी गोळी झाडेन तुला. तू पळायचं. सगळे भिवून पळाली की आपण सगळं लुटूया. बरोबर चालतंय. ओके भावा जाऊ का? चल. गेली ते सगळी पळ. विष्णाला काय 1 नंबर आयडिया केली. सगळी भिवून पळून गेली ती. आता भर पिशवीत सगळे घालण्यातलं पैसे. साहेब चुकलं आमचं. हवलदार साहेब रस्ते तर कुठे दिसत ना. साहेबने गुळी लागून पण जिवंत आहे. माकडा नकली गुळी होती वाटतं ती. नाट्य करून उठ पकडलेस ना. तू पाहायला बघ. उठ पैकी लवकर उठ. नकली गुळी होती तरी म्हटलं लागलं कसं काय नाही. लवकर थोडक्यात वाचलो भावा. होय भावा. मला वाटतं पोलीस गेलं. होय साहेब एवढ्या मोठी माफ करा. नाला का नू चोरी करताय सावी. नाही साहेब चोरी कुठे केली? अहो चोरी करायच्या आधीच तुम्ही आला. आणि आलो नसतो तर मग केली असती नसती. काय सांगू नका. बसा गाडीवर. ए बस. सर पुढे. साहेब मी काय म्हणतोय चोबल शीट गेले की पावती फाडायला लागणार. त्यापेक्षा तुम्ही आणि हवालदार साहेब जावा पुढे. आम्ही येतो चालत. माकडा गंडू तुझी आम्हाला म्हणजे पळून जायला बरं. हो साहेब टायरात हवा कमी आहे. तुम्ही 3 जण जावा गाडीवरून पुढे. मी एकटा येतो चालत. माकडा तुम्ही गंडू तुझी. पण साहेब हवा जरा कमीच आहे. साहेब टायरात हवा कमी असली तर तुमची हवा काय कमी नाही. सगळ्या महाराष्ट्रभर हवा आहे तुमची. सगळे म्हणजे बोबडे हवालदार. जावा तुम्ही. बसा गाडीवर. साहेब अहो हवा कमी नाही. टायरच पंक्चर आहे मला वाटतंय. पंक्चर नाही नुसती हवा कमी आहे. हे थांब. मागच्या महिन्याचा टायर बदललाय. मला बघू दे जरा. बघा ए कुठं हवा कमी आहे? फुल आहे की. अरे गाडी पुढे कशी काय गेली? गाडी पुढे गेली नाही पळवून नेली. साहेब तुम्हाला सांगत होतो गाडी पंक्चर नाही. कशाला उतरला खाली? लेशा नाव
भावा आपण एकत्र असले की पोलीस ओळखते ते आपल्याला. एक काम करूया, वेश बदलून वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करूया. बरं चालते भावा, चल. चालते, ओके. बालका, माझं नाव उंडगा बाबा. मला तू टीव्हीवर, पेपर मध्ये नाहीतर रेडिओवर कुठेतरी बघितला असशील. माझा दरवर्षी करोडो रुपयाचा महाप्रसाद असतो या. तू काय करतो? कंपनीत आहे. तू कंपनीत कामाला आहेस, कमी तूच लय, पण महिन्याच्या शेवटीला 0 रुपये राहते बघ. खरंय बाबा. असू दे. बाबा माझा हात बघून सांगा, लगीन होईल काय माझं? तुझ्या भाग्यात एक नाही 2 लग्न आहे ती, पण आता नाही. का बरं? कारण ती 2 लग्न तू बारक्यापणी बावल्या पावलीने खेळताना करून मोकळी झालाय. बालका, तुझ्या कष्टाचा मला फक्त 1 रुपया पाहिजे, देणार का? 1 रुपया नाही बाबा, 10 रुपये आहेत. अरे मी काय मागणार बाबा नव, मला नुसता 1 रुपया दे. 10 रुपये घ्या बाबा. ठीक आहे, मी काय मागणार बाबा नव, देव बघतोय वरन. 10 रुपये घे तुला. बस मला लावून दिले ती 10 रुपये घे, काळ्या फटक्यात बांधून देवाऱ्यात पोच. तुला कधीच पैसा कमी पडणार नाही बालका. आणि माग, तू रुपया मागितल्यावर मला 10 रुपये दिलास. माग, तुला काय पाहिजे? आज मी लय खुश आहे तुझ्यावर. माग. लगीन तेवढं होऊ दे बाबा. हात पुढे कर, तुला उपटून देतो. केस देतो उपटून. हो पाय, केस घे आणि याचं तावीज करून गळ्यात बांध, तुझं लगीन होईल. लगीन होईल बाबा, तुम्ही लई चांगलायचं बाबा. अरे हो तिकडे, मुका घेतोस काय? माझ्यावर लगीन नाही, पोरकीवर लगीन होईल तुझं. बर बाबाला काय देणार मग? काय बी मागा. अरे मी मागून काय करू? मी मागणार बाबा नाही. या पिशवीत काय आहे? बाजार करून आले बाबा, बाजार आहे. बाजारची पिशवी आहे, ती देणार का बाबाला? ठीक आहे की. घेऊन पळून जाईन. जाऊ का? जावा. परत पोलीस केस करशील माझ्यावर. नाही करणार. हे नको धर, तुझी परीक्षा घेत होतो, परीक्षेत पास झालास तू, बन जिंकलंस माझं. बर बाबाला तुझं पैशाचं पाकिट देणार काय? ठीक आहे की बाबा. किती रुपये द्यात? 700 रुपये आहे ती. एवढ्याला काय होणार? धर तुझं मान बघितलं. घेऊ काय? खरंच घेऊन जाऊ काय? जावा. परत पोलीस केस करशील माझ्यावर? नाही चेष्टा करत नाही जाऊ का माझी? नाही बाबा. नको धर बाबा, तुझं मन बघितलं, एकदम चांगलं मन आहे तुझं. बरं तुझा आयफोन केवढ्याचा आहे? 1.5 लाखाचा आहे. बाबाला तुझा आयफोन देणार का? ठीक आहे की. घेऊन जाऊ काय? जावा. मस्करी करत नाही ना माझी? नाही. परत पोलीस केस करशील बाबावर? नाही करत बाबा. जातो बघ. हा. जाऊ का? हा, जातो. बाबा अहो लय लांब गेला. गेलो बघ. बाबा गेलो बाबा थांब. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. दादा, ह्याच्यावर फोन लावायचा आहे जरा. मोबाईल देतो का? हा देतो. लावा फोन. हा ही घ्या. ओके, थँक्यू. हॅलो, आई जेवलीस का? अगं आली जरा, दाढ किडले लोक काढाय. बरं मी काय म्हणतोय, संध्याकाळी येतो मी. जेवण काय करू नको. बरोबर. हा चालतंय. अयो फोन दे माझा. ओ दादा, इथनं कुऱ्या केसाचा दात पुढायला माणूस गेला काय? नाही काय गेला, मी काय बघितलं नाही. जातो, जरा काम आहे. आईला कुठे गेला एवढ्यात? दात. ओ दादा, तुमचं काय पडलंय बघा. आईला दात पडलं वाटते. अरे भावन पोलीस आपल्या माग आहे ती. कुठं? अरे इथं नव माग म्हणजे हुडकाय लागलेत आपल्याला. ती माहित आहे की बुरटे आम्हाला. बरे ऐका, आता बारीक सारीक चोऱ्या करून चालणार नाही. आपण एक मोठा हात मारूया आणि इथनं फरार होऊया. मोठा हात? पण असा मोठा हात मारायचं कुठं? हा बघा, एक शेट आहे. हिची एक पोरगी आहे, तिला आपण किडनॅप करूया आणि शेटकडे 20 लाख रुपये मागूया. हा, असंच करूया. होय, मस्त आहे प्लॅन. पोरी मला छान ग. छान. शेटची पोरगी घरातनं बाहेर आली का नाही, तिला गोड बनवून किडनॅप करूया आपण दोघं. चालते. चला. हे आले. मॅडम, ही जरा चॉकलेट. चॉकलेटच्या बहाण्यानं किडनॅप तर करणार नाहीत नको मला. नको मला. मॅडम मॅडम,
इधर चिंच. अय्या चिंच नको. मवाली दिसते ती उचलून नेतेली मला. भावा तिथं 100 रुपये ती घ्यायला खाली वाकली तिच्या अंगावर टाकून किडनॅप करूया तिला. बरोबर चालते चला चला आल्या 100 रुपये गेलं. अरे गेली पळून. शट दुन हे आले भावा ती. भावा या रुमालावर बेशुद्ध पडायचं औषध टाकलंय मी. त्या आधी तिच्या तोंडाला लावतो बेशुद्ध पडली उचलून यायची. एक नंबर आयडिया. नागपूर तर आईच्या गावात बेशुद्ध पडली. तुम्हाला साधं तिला किडनॅप करायचं एक काम जमना. तिला गोड बोलून गाडीत बसवली पाहिजे. ती आरडावरडा करायला लागली म्हणजे माणसं गोळा होतील. तुला काय जमणार आहे का? ही जोखमीच काम आहे. मी बसवते तिला गाडी. चला. बरोबर त्याला घे जिंकलंय पाच. अरे पड अरे आमच्या गल्लीतली काकी लई तसली आहे आणि आता तिच्या पोरीचं लगीन ठरलंय. आणि त्या काकाचं कुणावर लपड आहे ना का? काकाचं सोड. अरे ती पोरगी तिचं लगीन ठरले एकावर आणि गुलुगुलू बोलत्या दुसऱ्यावर. कुणावर? आमच्या गल्लीतला मनोज त्याच्यावर. आणि त्याच्या आधीच लग्न झालंय. त्याला 2 पोरं बी आहेत ती. आणि त्याच्या बायकोला माहित आहे का? माहित आहे की मागच्या वेळी भांडणं झाली होती तेव्हा मनोजच्या डोक्यात काकीने ईट घातली होती आणि गल्लीतल्या सगळ्यांना माहित झालं होतं. मग आता काय मनोजची बायको घटस्फोट मागत्या. अरे देवा. आता काकाचं लपड कुणावर आहे? आणि तिथल्या ते का बाईवर काय सांगू अगं तुला. अगं पण कुठली बाय आणि तिचं नाव काय आहे? आमच्या गल्लीत आहे शेवंता. तिच्यावर चालू आहे. अरे देवा. आणि तिच्या नवऱ्याला माहित आहे का? लई तसली आहे काकी. माझ्या मामाच्या लग्नात आईवर भांडत होती. बाद झालं तुमचं. ऐकून कान दुखायला लागलं माझं. ए माकडा गप. ऐकू दे मला. तू बोल ग. बाळा किडनॅप केलंय तुला आम्ही. कधी? अरे देवा. कुठे? हॅलो तुमच्या पोरगीला आम्ही किडनॅप केलंय. इधर बोला तिच्यावर. हॅलो. हॅलो कोण बोलतोय? मी चिंगी बोलत्या. चिंगे माकडीने आज कामाला का आली नाहीस? मला किडनॅप केलंय. मर जा मग तिकडच. उद्यापासून कामाला येऊ नकोस. हॅलो यायला ठेवलं पण काय म्हणत होता तुझा बा? काम येऊ नको. ही काय बा नाही मालक आहे. मी मोलकरी नाही त्यांच्या घरी धुनी भांडी करत्या. पुरकी तू तर म्हणलास मालकाची पुरगी आहे. ही तर मोलकरी निघाली. बर ती जाऊ दे. ती मामाच्या लग्नात चुलतीची भांडणं झाली ना त्याचं काय झालं ग? सांगते की. बस काय सांगते की मी तिकडे चलती. तुमचा खेळ खलास झालाय. चोरीच्या आणि किडनॅपिंगच्या केस मध्ये तुम्हाला जेलमध्ये जायचं आहे. ओ साहेब काय तुरुंगात टाकायच्या अगोदर त्या पुरगीला विचारा की काय चोरीचा माल कुठे ठेवलाय ती? अहो नाही. ती मामाच्या लग्नात चुलतीची भांडणं झाली होती. त्याचं पुढे काय झालं? साहेब नुसती गेली नाहीत. आपल्या आता त्यांची खेळून गेली ती. थोडक्यात वाचलो. माझ्या डोक्यात आले एक आयडिया. गप बुरट्या. तुझ्या नादात अडकला असतो. फुकटच त्या कामवाल्या बाईला किडनॅप केले. मग आता काय करायचं? माझ्या डोक्यात एक आयडिया येतच करूया. चला ड्रायव्हर गाडी बस. अर्धा आडी ना गाडी बस म्हटलंय तुला. हॅलो हा उद्या मीटिंग फिक्स करा. तो काळा माणूस आहे का नाही? तेवढा श्रीमंत आहे. तो लग्नासाठी पुरगी बघतोय. मेघा तू त्याच्यावर लगीन कर. हे मी नाही करणार त्या काळ्यावर लग्न. अगं खोटे म्हणतो येऊ. खोटं होय. तुझा बाप पण एकदा का ह्या दोघांचं लगीन लागलं की आपण दोघांनी याला किडनॅप करून आणायची आणि त्याला म्हणायचं तुला तुझी बायको जिवंत पाहिजे असली तर 20 लाख दे. एक नंबर आयडिया आहे. त्याचं नाव काय रे? कबीर टुक्का. कबीर टुक्का. त्याचं नाव कबीर टुक्का नाही पाहिजे होतं. त्याचं नाव पाहिजे होतं अबीर बुक्का. चल नाही तर गेल तुझा मुक्का. हे या हे त्याचं घर आहे. दोघ जण जावा. ऑल द बेस्ट. ओके वाकून जा जरा. नमस्कार. हा कोण तुम्ही? तुमचा बायोडाटा बघितला. आमच्या मुलगीला तुम्ही पसंत आहे. काय खरंच मला पण पसंत आहे. चला मग कुठं? लागलीच लग्न करूया. हा आत्ता लगेच? होय मी मरायच्या आत पोरगीचं लगीन करून जायचं आहे. मला टाइम नाही माझ्याकडे. चला लवकर मग. चला झालं या लग्नाचं लगीन. अजून कशी काय नाही ती बुरती? हा कोण? कोण नाही ती बँजू आली हो. राहू दे आता कशाला बँच
चालते चालते. बाई ब्या ह्योच मोका आहे. पळत जाऊन मेघाच्या गावी चादर टाकूया आणि तिला किडनॅप करूया. बरोबर चल. बरं सासरे बुवा निघतो आम्ही आता. जा पुरी सुखानं संसार करा. पप्पा नमस्कार करते. हा सासरे बुवा कुठे गेलं? मूर्ख कुठले मला नाही तसं त्याला उचलून घेऊन गेले वाटतं. तू चलीत ना मला काहीतरी गडबड वाटते इथं. अहो पण माझे पप्पा. तू चलीत ना बघू परत नंतर सर. लय वजन वाढलं इथं. लाव त्या काय खबरला फोन. तू इथं कसं काय आला? अरे माकडानं ती पाया पड्या खाली वाकली आणि तुम्ही मलाच इथं उचलून घेऊन आलाय वय. हॅलो. हॅलो. सासरा जिवंत पाहिजे असला तर पडक्या घराजवळ 20 लाख रुपये घेऊन या. हे बघा 20 रुपये किलोच्या हिशोबाने काय 1000-1200 होतील ती देतो. पाहिजे असलं तर घ्या नाही उंटा का म्हाताऱ्याला. ह्याला काय 1000-1200 रुपये नुसतं म्हणते ती. अहो ते मारून टाकतील माझ्या पप्पांना. द्या की 20 लाख त्यांना. काय 20 लाख रुपये द्यायची गरज नाही. तू काय टेन्शन घेऊ नको. काय होऊ देत नाही तुझ्या पप्पांना. चांगलं ओळख तुम्ही असल्या भामट्याशी. आईच्या गावात आता काय करायचं रे? तू एक काम कर मेघाला फोन लाव. लावला बघ. हॅलो. हॅलो मेघा तू एक काम कर. तू गुपचूप तिथनं पळून ये आणि आम्ही त्या काळ्याला फोन करून सांगतो त्या बायकोला आम्ही किडनॅप केलंय. बायको जर जिवंत पाहिजे असेल तर 20 लाख रुपये दे. अगं काय झालं? डाव फसला. म्हणजे हॅलो. ए भामट्यानो तुमची साथीदारीन जर जिवंत पाहिजे असेल तर तुम्हीच मला 20 लाख रुपये द्या. ऐका की आमच्याकडे नाही एवढं पैसे. सगळं आम्ही चोरी केलेलं मोबाईल सगळं ऐकलं तर फक्त 10 लाख रुपये येतील. जेवढं पैसे आहेत तेवढं घेऊन आत्ताच्या आत्ता बापू शेतात या नाहीतर हे मिलीच म्हणून समजा. मला गंडत होता काय धावलासा का नाही? कबीर शेट तिथे 10 लाख रुपयाचा मार. ठीक आहे चला चला सोडा तिला. चल कुठं चला जावा तुम्हीच. आणि तू मी यांच्या सोबतच राहणार आहे. यांची बायको म्हणून यांच्या प्रॉपर्टीतला